नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील जाधव इंग्लिश क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं की नवीन सिरीज सुरू करायची आहे की जे येत्या तलाठी भरतीसाठी किंवा येणाऱ्या आगामी कोणत्याही एक्झामसाठी व्होकॅब्युलरी हा पार्ट हा महत्त्वाचा पार्ट असतो आणि व्होकॅब्युलरी आपल्याला काय करायची, रोजची काय करायची तर कव्हर करत जायची आहे। म्हणजे दररोज आपल्याला 15 ते 20 फ्रेजेस म्हणा किंवा सिनोनिम्स अँटोनिम्स म्हणा किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशन असतील ते आपल्याला कव्हर करायचे आहेत। आता व्होकॅब्युलरीचा आवाका भरपूर आहेत, म्हणजे लक्षात घ्यायचं की इथं वाचण्यासाठी मॅटर भरपूर आहे। तुम्ही कितीही वाचलं तरी ते कमी पडणार नाही, इतक्या व्होकॅब्युलरीज इथं अवेलेबल आहे। मग आता मुलाला, नवीन मुलगा जर राहिलं तर वाचायचं काय, नेमकं काय असलं, टू द पॉईंट जाता आलं पाहिजे। मग टू द पॉईंट जर वाचायचं तर सगळ्यात अगोदर काय करायला हवं तर आयोगाच्या किंवा इतर सेंट्रल एक्झामच्या ज्या काही अगोदर विचारलेल्या जेवढ्याही फ्रेजेस असतील त्या सगळ्या फ्रेजेसचा आपण अगोदरच वाच करायला पाहिजे, त्याची तयारी अगोदर करायची आहे। आणि नंतर जर तुम्हाला वेळ भेटत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा वाचू शकता। म्हणजे या लेक्चरचं वैशिष्ट्य तेच आहे की या लेक्चर सिरीजमध्ये आपल्याला काय करायचं आहे की जेवढ्या आयोगानं आयोगानं एक्झाममध्ये वापरलेल्या असतील किंवा घेतलेल्या असतील त्या आपल्याला काय करायच्या, या ठिकाणी रिकवर करायच्या, म्हणजे त्या पूर्णच्या पूर्ण काय करायच्या, घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने हे लेक्चर आपल्याला लेक्चर सिरीज आपल्याला याची चालवायची आहे। तर स्टार्ट करूया। पहिली फ्रेज असणार या ठिकाणी, पहिली फ्रेज असणार आहे अ रेड लेटर डे। रेड लेटर डेचा अर्थ काय होतो लक्षात घ्यायचं आहे, ॲन इम्पॉर्टंट डे किंवा स्पेशल डे असं म्हणू शकता या ठिकाणी, अ व्हेरी स्पेशल डे असा याचा अर्थ होऊ शकतो। आता रेड लेटर डे म्हणजे महत्त्वाचा दिवस किंवा आनंदी दिवस। आता फॉर एक्झाम्पल याला लक्षात कसं ठेवायचं, ती इडियम्स अँड फ्रेजेस लक्षात घ्यायची। इडियम्स अँड फ्रेजेस हे शब्दशः अर्थ घेता येत नाहीत, त्याच्या पाठीमाग लपलेला अर्थ आपल्याला घ्यावा लागतो। मग आता याला लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी ट्रिक्स लक्षात ठेवल्या पाहिजेत। म्हणजेच आता अ रेड लेटर डे जर असेल तर त्याचा अर्थ सांगितला मी, ॲन इम्पॉर्टंट डे किंवा व्हेरी स्पेशल डे असा होतो। मग थोडी स्टोरी लाईन लक्षात ठेवायची याच्यामध्ये की आता लक्षात घ्या की इंडियन हिस्ट्रीसाठी 15 ऑगस्ट 1947 आणि 26 जानेवारी 1950 हे जे दिवस असतील हे रेड लेटर डे ठरतात, कारण ते इंडियन हिस्ट्रीमध्ये अत्यंत महत्त्वाचे दिवस मानल्या जातात। तुम्ही या पद्धतीने याला लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे तुमच्या ही फ्रेज काय होईल, चांगल्या पद्धतीने लक्षात राहील। रेड लेटर डेचा अर्थ होतो या ठिकाणी ॲन इम्पॉर्टंट डे किंवा अ व्हेरी स्पेशल डे। पुढची फ्रेज बघा, दुसरी फ्रेज असणार या ठिकाणी गिफ्ट ऑफ द गॅप। गिफ्ट ऑफ द गॅप। आता गिफ्ट ऑफ द गॅपचा अर्थ काय होतो ते लक्षात घ्या, ॲबिलिटी टू स्पीक इलोक्वंटली। ॲबिलिटी टू स्पीक इलोक्वंटली म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे बोलण्यात अत्यंत तरबेज असलेला, पटाईत असलेला व्यक्ती, त्यासाठी ही फ्रेज वापरली जात असते, गिफ्ट ऑफ द गॅप। आता हे लक्षात कसं ठेवायचं किंवा कोणत्या उदाहरणा थ्रू तुम्ही याला लक्षात ठेवू शकता हे लक्षात घ्या। आता सेल्समन, एक चांगला उत्कृष्ट जो सेल्समन असतो तो तुम्ही लक्षात घ्या की त्याला समोरच्याला आपला पॉईंट पटवून चांगल्या पद्धतीने देता येतो, त्यामुळेच तो सेल्समन जो असणार आहे तो त्याच्या प्रोफेशनमध्ये हा टिकू शकतो। लक्षात घ्यायचं आहे की त्याच्याकडे एक कला असते, सेल्समॅनकडे एक कला असते की तो आपला जो मुद्दा असेल किंवा आपला जो पॉईंट असेल तो समोरच्या व्यक्तीला काय करून देतो, चांगल्या पद्धतीनं पटवून देऊ शकतो। म्हणजेच त्याच्याकडे काय असते तर गिफ्ट ऑफ द गॅप असणार। म्हणजेच लक्षात घ्या त्याच्याकडे ॲबिलिटी आहे चांगल्या पद्धतीने, म्हणजे अत्यंत पटाईत तो बोलू शकतो, त्याच्याकडे ॲबिलिटी असणार आहे, ॲबिलिटी टू स्पीक इलोक्वंटली। तर अशा पद्धतीने याला लक्षात ठेवा। पुढची फ्रेज बघा, पुढची फ्रेज असणार या ठिकाणी अ हार्ड नट टू क्रॅक। अ हार्ड नट टू क्रॅकचा अर्थ होतो या ठिकाणी इथं डिफिकल्ट टास्क, जे असे कार्य की जे करायला कठीण असले पाहिजे। आता फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, तुम्ही आता सगळे तयारी करतायत परीक्षेची आणि परीक्षेमध्ये पास होणं हे सहजासहजी शक्य होत नाही। नोकरी मिळवायची म्हटल्यानंतर फॉर एक्झाम्पल तुम्ही राज्यसेवेसाठी तयारी करताय आणि राज्यसेवेच्या थ्रू तुम्हाला पोस्ट हवी असेल तर त्या ठिकाणी ते लक्षात, ते अत्यंत कठीण कार्य असतं, तिथं डिफिकल्ट टास्क म्हणावं लागेल त्याला। डिफिकल्ट टास्क म्हणजेच काय, त्याला तुम्ही म्हणू शकता अ हार्ड नट टू क्रॅक। अशा पद्धतीने याला लक्षात ठेवा। पुढची फ्रेज लक्षात घ्या, अ वाईल्ड गूज चेस। अ वाईल्ड गूज चेस। आता वाईल्ड म्हणजे जंगली आणि गूज म्हणजेच हंस असा अर्थ उराला या ठिकाणी। म्हणजे जंगली हंसाच्या पाठलाग केल्यानंतर तो तुम्हाला सहजासहजी पकडण्यात येणार नाही। म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही पाठलाग कशाचा करताय, तुम्ही निरर्थकपणे एखाद्या गोष्टीचा पाठलाग करताय असा अर्थाने या ठिकाणी वापरावं लागते। म्हणजेच अ वर्थलेस हंट ऑर चेस
असा त्याचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे. अ वर्थलेस हंट ऑर चेस म्हणजे एखाद्या गोष्टीचा निरर्थक पाठलाग करणे असा म्हणू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्यायचं आहे की आपल्या भागामध्ये सोने सापडतच नाही, हे माहिती आहे, इथं सोने सापडत नाही आणि एखादा व्यक्ती जर त्या सोन्यासाठी जर इथल्या ठिकाणी जर मायनिंग करत असेल तर मग तो काय करतोय तर वाईल्ड गूस चेस असं तुम्ही इथं म्हणू शकता या ठिकाणी. म्हणजेच तो एक त्या गोष्टीचा सोन्याच्या पाठीमध्ये निरर्थक काय करतो, प्रयत्न करत आहे, त्याचा पाठलाग करत आहे असं म्हणू शकता. पुढची फ्रेज बघा, पुढची फ्रेज असणार इथं फेस द म्युझिक. फेस द म्युझिक, फेस द म्युझिकचा अर्थ होतो या ठिकाणी लक्षात घ्या टू बिअर द कॉन्सिक्वेन्सेस. टू बिअर द कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम भोगणे. परिणाम भोगणे म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या की कंबाईनची एक्झाम आली आणि मी बरोबर चांगल्या पद्धतीने अभ्यास केलाच नाही, हे लक्षात घ्यायचं. मी जाणून बुजून अभ्यास केलाच नाही त्यावेळेस, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील की मी परीक्षेमध्ये पास होऊ शकणार नाही. म्हणजेच लक्षात घ्यायचं की फेस द म्युझिकचा अर्थ इथं घ्यायचा आहे टू बिअर द कॉन्सिक्वेन्सेस. किंवा एखादं वाईट काम जर तुम्ही केलं असेल तर वाईट कामाचे जे परिणाम असतील ते तुम्हाला नंतर भोगावे लागतात, मग त्यासाठी वापरलं जात असतं फेस द म्युझिक. आणि त्याचा दुसरा जो अर्थ असतो तो दुसरा अर्थ होतो या ठिकाणी बी पनिश्ड. बी पनिश्ड म्हणजेच काय, परिणाम भोगणे म्हणजे पनिशमेंट. तुम्ही वाईट कार्य जे करसाल त्याचे जी शिक्षा असणार आहे तो तुम्हाला मिळणारच आहे, या अर्थानेही ही फ्रेज वापरली जाते. म्हणजे फेस द म्युझिक म्हणजे टू बिअर द कॉन्सिक्वेन्सेस, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा अर्थ घ्या या ठिकाणी, पुढची फ्रेज घ्या वन्स इन अ ब्ल्यू मून. वन्स इन अ ब्ल्यू मून. आता ब्ल्यू मूनचा अर्थ काय लक्षात घ्यायचा. ब्ल्यू मून हा जो असणार आहे आकाशामध्ये तो दररोज दिसू शकत नाही, म्हणजे तो लक्षात घ्यायचा रेअरली दिसत असतो. म्हणजे वर्षानुवर्ष दिसत नाही, म्हणजे तो कसा दिसणार आहे तर रेअरली दिसणार आहे. म्हणजेच फ्रिक्वेंटली दिसत नाही, म्हणजेच इनफ्रिक्वेंटली असला पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थही हाच होतो, रेअरली अँड इनफ्रिक्वेंटली. रेअरली अँड इनफ्रिक्वेंटली म्हणजे क्वचितच असा याचा अर्थ घ्यायचा आहे. पुढचा पॉईंट घ्या टू बी अंडर द वेदरचा अर्थ होतो टू नॉट फील वेल. टू नॉट फील वेल म्हणजेच बरे न वाटणे, आजारी असणे असा या ठिकाणी या फ्रेजचा अर्थ घ्यायचा आहे. किंवा दुसरा अर्थ होतो या ठिकाणी टू बी इन लो स्पिरिट्स. टू बी इन लो स्पिरिट्स म्हणजेच लक्षात घ्या आजारी व्यक्ती हा उत्साही असू शकत नाही, या अर्थानं इथं वापरले जाणारी फ्रेज असते टू बी अंडर द वेदर, हे लक्षात घ्यायचं आहे. पुढची फ्रेज बघा टू स्मेल अ रॅट. टू स्मेल अ रॅट म्हणजेच आपण हिंदीमध्ये एक म्हण वापरतो बघा, दाल में कुछ काला है. दाल में कुछ काला है म्हणजेच या ठिकाणी इंग्लिशमध्ये हीच फ्रेज इथं इंग्लिशमध्ये टू स्मेल अ रॅट अशी बोलली जात असते. म्हणजे हॅव अ रिझन टू सस्पेक्ट समथिंग. हॅव अ रिझन टू सस्पेक्ट समथिंग म्हणजे संशय असणे अशा अर्थानं ही फ्रेज काय असती वापरल्या जात असती. लक्षात घ्यायचं आहे की आता पोलीसमध्ये लक्षात घ्यायचं आहे की पोलीस लोक ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन करतात त्यावेळेस त्यांना बऱ्याच लोकांवरती काय असतो, सस्पेक्ट असतो, लोकांवरती त्यांना संशय असतो. मग ते त्या ठिकाणी टू स्मॅल अ रेट हे त्यांच्यासाठी लागू होऊ शकतं, हे लक्षात घ्यायचं आहे. पुढचा पॉईंट घ्या, पुढची फ्रेज घ्यायची अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. अ बोल्ट फ्रॉम द ब्लू लक्षात घ्यायचं आहे. बोल्ट फ्रॉम द ब्लूचा अर्थ होतो ते कम्प्लीट सरप्राईज. कम्प्लीट सरप्राईज म्हणजेच लक्षात घ्यायचं की एखादी घटना अशी की तुम्ही अपेक्षित नव्हती आणि ती तुमच्या आयुष्यामध्ये एकदमच घडली, तर त्यामुळे तुम्ही काय होसाल तर कम्प्लिटली सरप्राईज होसाल. मग त्याच अर्थाची ही फ्रेज असते या ठिकाणी अ बोल्ट फ्रॉम द ब्लू म्हणजे आकस्मितपणे घडणारी घटना, इथं हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही जॉबचा शोधात आहात बरेच दिवसापासून, पण तुम्हाला तो मिळालेला नाही आणि एकदमच तुम्हाला जर जॉब भेटला असं सांगलं गेलं तर हे उदाहरण झालं त्या ठिकाणी की तुमच्यासाठी इथं तुम्ही म्हणू शकता बोल्ट फ्रॉम द ब्लू, हे लक्षात ठेवायचं आहे. उदाहरणा थ्रू किंवा काहीतरी स्टोरी लाईन लक्षात ठेवा त्या पाठीमागे, म्हणजे फ्रेज लक्षात ठेवण्यासाठी काय जाते की सोपी होऊन जाईल. पुढची फ्रेज बघा बीट अराउंड द बुश. बीट अराउंड द बुश म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे जर झाड बुश म्हणजेच इथं झुडूप जर तोडायचं असेल तर त्याच्या मुळाशी वार करावा लागणार, लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आता मेन मुळाशी वार न करता इतर ठिकाणी जर वार केले तर ते म्हणजे ते तिथं ते तोडता येणारच नाही. मग याच अर्थानं आता मराठीमध्ये त्याच्या पाठीमागचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे, शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. मग आता इथं काय होईल की एखादा व्यक्ती लक्षात स्पीक इन अ राऊंड अबाउट मॅनर म्हणजेच या ठिकाणी काय होतं की एखादा व्यक्ती कसा बोलतो की घुमून फिरून बोलत असतो. म्हणजे मूळ मुद्द्यावर सरळ न येतात तो घुमून फिरून बोलण्याची काही व्यक्तींना सवय असते. म्हणजेच ते काय करतात तर बीट अराउंड द बुश हे त्यांच्यासाठी लागू होतं. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या सरळ मुद्द्यावर येत नाही. आता बऱ्याच वेळेस लक्षात घ्या फॉर एक्झाम्पल एखाद्या मित्रांना तुम्ही जर विचारलं की ही मूवी कशी होती असं जर विचारलं तर तो कशी होती यापेक्षा त्याची स्टोरी लाईनच तुम्हाला अगोदर सांगत बसणार आणि नंतर मूळ मुद्द्यावर येणार, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे तो काय करतोय तर स्पीकिंग इन अ राऊंड अबाउट मॅनर म्हणजे तो राऊंड अबाउट मॅनरमध्ये बोलतोय. म्हणजेच लक्षात घ्यायचं की जो सरळ मुद्द्यावर येत नाही आहे, म्हणजेच त्याला म्हणू शकता तुम्ही बीट अराउंड द बुश. पुढची फ्रेज बघा
ब्लो वन्स ओन ट्रम्पेट, ब्लो वन्स ओन ट्रम्पेट म्हणजेच लक्षात घ्यायचं या ठिकाणी स्वतःचं तुणतुणं वाजवणे असा इथं अर्थ होत असतो. स्वतःचं तुणतुणं वाजवणे म्हणजेच प्रेज ऑर बोस्ट अबाउट वन सेल्फ, प्रेज ऑर बोस्ट अबाउट वन सेल्फ म्हणजे स्वतःची स्तुती करत राहणे, म्हणजे प्रत्येक वेळी स्वतःची स्तुती तो करत राहतो असा जो व्यक्ती असेल त्याला म्हटलं जातं असतं प्रेज ऑर बोस्ट अबाउट वन सेल्फ. पुढची फ्रेज बघा, बाय फिट्स अँड स्टार्ट्स. बाय फिट्स अँड स्टार्ट्सचा अर्थ काय होतो लक्षात घ्यायचा आहे. बाय फिट्स अँड स्टार्ट म्हणजे इरेग्युलरली, अशी घटना अशी गोष्ट की जी इरेग्युलरली घडती लक्षात घ्यायचं आहे. बाय फिट्स अँड स्टार्ट म्हणजे अनस्टेडी, अनियमित, नियमितपणे नसते ती, अनियमितपणे घडती अशासाठी वापरले जात असते या ठिकाणी बाय फिट्स अँड स्टार्ट्स. पुढची फ्रेज बघा, बाय लिप्स अँड बाउंड. बाय लिप्स अँड बाउंड. आता बाय लिप्स अँड बाउंडचा अर्थ होतो या ठिकाणी व्हेरी क्विकली, रॅपिडली. म्हणजे आता ही फ्रेज कुठं लागू होऊ शकते, बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये लक्षात घ्यायचं. जर व्यवसाय एकदमच जर भरभराटीला आला आणि एकदमच जर तुमची इथं ग्रोथ झाली तर या ठिकाणी काय होणार आहे की ती ग्रोथ कशी असली पाहिजे, रॅपिडली, एकदमच होणार आहे. म्हणजे बाय लिप्स अँड बाउंड असं वापरलं जात असतं. ही फ्रेज शक्यतो प्रगती संबंधी वापरली जात असते, म्हणजेच अत्यंत लवकरात लवकर प्रगती झाली असं म्हणून ही फ्रेज वापरावी लागते, बाय लिप्स अँड बाउंड. जसं की जिओ लॉन्च झाल्यानंतर इथं लक्षात घ्यायचं आहे की जिओ लॉन्च झाल्यानंतर एकदमच त्या कंपनीची काय होती, भरभराटी झाली होती, तर तिथं बाय लिप्स अँड बाउंड ही परफेक्ट बसणारी फ्रेज असली पाहिजे. पुढची फ्रेज बघा, थ्रू थिक अँड थिन. थिक अँड थिनचा अर्थ होतो या ठिकाणी सपोर्ट अंडर ऑल सर्कमस्टन्सेस. म्हणजे काहीही झालं तरी एखाद्या व्यक्तीला किंवा त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीला काय करायचं आहे तर सपोर्ट करायचा आहे, हे एकदा ठरवलं तर त्यासाठी म्हणू शकता तुम्ही थ्रू थिक अँड थिन. म्हणजेच लक्षात घ्या, जर आपला भाऊ किंवा मित्र जर जवळचा असेल आणि तो जर एखाद्या अडचणीमध्ये सापडला असेल तर त्याला सपोर्ट करता तुम्ही, तर त्यावेळेस त्याला सपोर्ट करायचा. म्हणजे कोणतीही परिस्थिती असो आपण त्यालाच काय करतो, सपोर्ट करतो. त्या थ्रू लक्षात ठेवायचं या ठिकाणी. तर त्याचा अर्थ होतो सपोर्ट अंडर ऑल सर्कमस्टन्सेस, म्हणजेच थ्रू थिक अँड थिन. पुढची फ्रेज बघा, टू टर्न अ डीप इयर. टू टर्न अ डीप इयरचा अर्थ होतो या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की समजा आता इथं दोन कानापैकी एका कानाने जर कमी ऐकू येत असेल आणि जाणून बुजून एखाद्याकडे जर तुम्हाला दुर्लक्ष करायचं, एखाद्याचं बोलणं तुम्हाला ऐकून घ्यायचंच नाहीये, तर आपण काय करतो, जनरली काय करतो त्या ठिकाणी की तो कान समोर करणे, म्हणजे असा शब्दशः अर्थाने घ्यायचा आहे. एक स्टोरी लाईन तयार करू आलो की तुम्हाला ती लक्षात राहिली पाहिजे म्हणून. आता याचा अर्थ कसा होतो, काय होतो, टू पे नो अटेन्शन. म्हणजेच काय, एखाद्याकडे दुर्लक्ष करणे, म्हणजे एखाद्याकडे लक्ष न देणे, जाणून बुजून एखाद्याकडे लक्ष न देणे, त्यासाठी वापरल्या जाते ती फ्रेज टू टर्न अ डीप इयर. रिफ्यूज टू ओबे हा दुसराही अर्थ याच्यासाठी लागू होऊ शकतो. म्हणजे एखाद्याची आज्ञा जर पाळायची नसेल तर मग त्याच्याकडे दुर्लक्ष करा या अर्थानं लक्षात घ्यायची आहे. टू टर्न अ डीप इयर. डीप म्हणजेच काय, बहिरा. लक्षात घ्यायचं आहे, जो कान तुमचा बहिरा असतो किंवा कानाने कमी ऐकू येतं त्या कान त्या दिशेनं करणे, म्हणजेच तो जो व्यक्ती असेल त्याचं जाणून बुजून सांगणं किंवा म्हणणं न ऐकणे, इथं यासाठी ही फ्रेज वापरल्या जाईल. पुढची फ्रेज बघा, ॲट द 11th hour. ॲट द 11th hour. आता ॲट द 11th hourचा अर्थ काय होतो, ॲट द व्हेरी लास्ट मोमेंट. घड्याळामध्ये 12 तास असतात बघा, आणि 12 तासामध्ये जेव्हा लास्टच्या 11व्या तासापर्यंत जातं, म्हणजेच ती काय असणार की लास्ट 1 तासाचा फरक असतो. म्हणून इथं लक्षात घ्या, ॲट द 11th hourचा अर्थ होतो या ठिकाणी ॲट द व्हेरी लास्ट मोमेंट, म्हणजे शेवटच्या क्षणी असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या या ठिकाणी की एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये प्रश्न सोडवताना आपण लक्षात घ्यायचं की 2-4 उत्तरं आपले राहिलेले असतात आणि मग शेवटच्या मोमेंटला लास्ट क्षणिक आपण काय करतो की आपले डिसिजन बदलतो आणि बरेचसे उत्तर काय करतो, उलटपुलट करतो. म्हणजे तिथं म्हणू शकता ॲट द 11th hour तुम्ही काय केलं की तुमचे उत्तरं बदलले किंवा ते जे राहिलेले प्रश्न असणारे ते सोडवण्याचा प्रयत्न केला, तर त्या ठिकाणी म्हणता येऊ शकतं ॲट द 11th hour. पुढची फ्रेज लक्षात घ्यायची आहे, ब्रेक द आईस. ब्रेक द आईसचा अर्थ काय होतो या ठिकाणी, टू स्टार्ट कन्व्हर्सेशन. टू स्टार्ट अ कन्व्हर्सेशन म्हणजेच लक्षात घ्या की दोन अनोळखी व्यक्ती एकमेकांसोबत बोलण्यासाठी कम्फर्टेबल नसतात आणि जेव्हा ते दोन व्यक्ती एकमेकांसोबत कन्व्हर्सेशन करायला स्टार्ट करतील त्यावेळेस ते चांगल्या पद्धतीने एकमेकाशी बोलू शकत नाही. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्यायचं, मुलगा आणि मुलगी दोघं जर एकमेकाशी अनोळखी असेल तर ते एकमेकांशी चांगल्या पद्धतीने बोलू शकत नाही. मग त्या ठिकाणी कन्व्हर्सेशन जर स्टार्ट करायचं आहे तर त्याच ठिकाणी वापरू शकता तुम्ही टू ब्रेक द आईस. ब्रेक द आईस म्हणजे टू स्टार्ट अ कन्व्हर्सेशन, म्हणजेच या ठिकाणी दुसराही अर्थ घेऊ शकता, इनिशिएटिंग समथिंग, काहीतरी सुरुवात करणे, म्हणजे संवादाला सुरुवात करणे या अर्थानं ही फ्रेज वापरली जात असते, ब्रेक द आईस. पुढची फ्रेज बघा,
ब्युरी द हॅचेट, ब्युरी द हॅचेट. आता ब्युरी द हॅचेटचा अर्थ काय होतो लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, ब्युरी द हॅचेट म्हणजे टू मेक अ पीस, टू मेक अ पीस. म्हणजे जे काही आपले पाठीमागे वाद असतील, जे काही पाठीमागे वाद असतील किंवा भांडण असतील त्यांना बाजूला सारून आता काय करायचं आहे की चांगल्या पद्धतीनं राहायचं आहे. म्हणजेच काय करायचं, टू मेक अ पीस. आपले भांडण विसरून जायचं आहे आणि होतं जातं सगळं काही विसरून जाणं, म्हणजेच तिथं वापरल्यात असते ब्युरी द हॅचेट. पुढची फ्रेज बघा, कॉक अँड बुल स्टोरी. कॉक अँड बुल स्टोरीचा अर्थ होतो ॲबश्युअर स्टोरी, ॲबश्युअर स्टोरी किंवा इम्प्रॉबेबल स्टोरी असं म्हणू शकता. इम्प्रॉबेबल म्हणजेच कोणती, की इम्प्रॉबेबल म्हणजेच की ज्याच्यावरती असंभाव्य म्हणू शकता तुम्ही त्याला, की ज्या ठिकाणी लक्षात घ्यायचं की ती इम्पॉसिबल स्टोरी असते, त्याचं फक्त एक्सप्लेनेशन करण्यासाठीच वापरल्या जाते. काहीच तथ्य नसलेली गोष्ट म्हणू शकता तुम्ही, काहीच तथ्य नसलेली गोष्ट, त्याला म्हटलं जात असतं कॉक अँड बुल स्टोरी असं म्हटलं जात असतं. पुढचा हे लक्षात घ्या इथं, गेट आउट ऑफ हँड. गेट आउट ऑफ हँडचा अर्थ काय होतो या ठिकाणी, गेट आउट ऑफ हँड म्हणजे टू बिकम अनकंट्रोलेबल. गेट आउट ऑफ हँड म्हणजे आपण म्हणतोय बरेच वेळेस की समजा मुलगा जर वाईट वळणाला जर लागला असेल तर आपण बरेच जण असं बरेच खेड्यापाड्यामध्ये किंवा कुठेही असं वाक्य बोललं जात असतं की आता तो हाताच्या बाहेर गेला आहे. हाताच्या बाहेर गेला म्हणजेच काय केला, तो आउट ऑफ कंट्रोल गेलेला आहे अशा अर्थानं वापरल्या ती. म्हणजेच इथं लक्षात घ्या, गेट आउट ऑफ हँडचा अर्थ होतो टू बिकम अनकंट्रोलेबल, टू बिकम अनकंट्रोलेबल म्हणजे हातातून निसटून जाणे किंवा बेकाबू होणे किंवा नियंत्रण न राहणे अशा अर्थाने ही फ्रेज वापरल्या जाते. पुढची फ्रेज लक्षात घ्यायची, इन द सेम बोट. इन द सेम बोट. आता इन द सेम बोटचा अर्थ काय होतो लक्षात घ्या, म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी की बिईंग इन द सेम डिफिकल्ट सिच्युएशन. बिईंग इन द सेम डिफिकल्ट सिच्युएशन म्हणजे सारख्याच परिस्थितीत, म्हणजे दोघांची कंडिशन सारखीच असली पाहिजेत, म्हणजे दोघंही अडचणीत असले पाहिजेत. मग त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता की वी आर इन द सेम बोट. म्हणजेच काय की आपले दोघांची जी अडचण आहे ती सारखीच आहे, म्हणजेच त्या ठिकाणी ते दोघंही एकाच नावेमध्ये बसलेले आहे असा अर्थ शब्दशः न घेता त्याच्या पाठीमागचा अर्थ घ्यावा लागतो. या ठिकाणी पाठीमागचा अर्थ असेल या ठिकाणी की ते सारख्याच कठीण परिस्थितीमध्ये दोघेही जण असतील अशा अर्थाने ही फ्रेज वापरायची, इन द सेम बोट. पुढची फ्रेज बघा, लिव्ह नो स्टोन अनटर्न. अनटर्नचा अर्थ होतो या ठिकाणी टू मेक ऑल पॉसिबल एफर्ट्स. टू मेक ऑल पॉसिबल एफर्ट्स म्हणजेच लक्षात घ्या की सर्वतोपरी प्रयत्न करणे, सर्वतोपरी प्रयत्न करणे म्हणजेच त्या ठिकाणी इथं लिव्ह नो स्टोन अनटर्न असं म्हटलं जात असतं. शक्य असलेले सर्व प्रयत्न करणे असं म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल लक्षात घ्यायचं आहे की तुमचा कोणीतरी नातेवाईक, आई वडील किंवा कोणी जर दवाखान्यामध्ये भरती असेल आणि त्यासाठी पैशाची अरेंजमेंट करायची आहे, मग अशा वेळेस आपण काय करतो, शक्यतो सर्व पॉसिबल जे एफर्ट असतील पैसा जमवण्याचे ते करतो. म्हणजेच तिथे आपण काय करतो, आपण जेवढेही पॉसिबल एफर्ट्स असेल ते आपण करून जे काही पैसा भेटेल तो मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे तिथं काय होईल की तिथं वापरता येईल लिव्ह नो स्टोन अनटर्न. पुढची फ्रेज पहा, सी आईज टू आईज. सी आईज टू आईजचा अर्थ काय होतो लक्षात घ्यायचं आहे, ॲग्री विथ इच अदर. म्हणजेच या ठिकाणी सी आईज टू आईज म्हणजेच ॲग्री विथ इच अदर म्हणजेच दोघा जणांचं एकमत होणे, एखाद्या पॉईंटवरती एकमत होणे या अर्थाने ही फ्रेज वापरली जाते, ती सी आईज टू आईज. पुढची फ्रेज बघा, स्पिल द बीन्स. स्पिल द बीन्स. आता स्पिल द बीन्सचा अर्थ लक्षात घ्यायचा, स्पिल द लक्षात घ्या इथं अर्थ होतो या ठिकाणी टू लीक द सिक्रेट. टू लीक द सिक्रेट असा म्हटलं असतो किंवा रिव्हील द सिक्रेट असं म्हटलं जात असतं. म्हणजे नकळतच एखाद्याला काय करायचं गुपित सांगून टाकलं जात असतं बऱ्याच वेळेस. म्हणजे बोलता बोलता असं होतं फ्लोमध्ये एखाद्या वेळेस नकळत एखादी गुप्त गोष्ट किंवा सिक्रेट जे असतं ते दुसऱ्याला सांगितल्या जातं, त्यावेळेस त्या ठिकाणी फ्रेज वापरली जात असती स्पिल द बीन्स. पुढची फ्रेज बघा, अ फिश आउट ऑफ वॉटर. अ फिश आउट ऑफ वॉटरचा अर्थ काय होतो, फिश आउट ऑफ वॉटर. आता लक्षात घ्यायचं आहे की फिशला जर तुम्ही पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर तिच्यासाठी ती अनकम्फर्टेबल सिच्युएशन असते, ती तिथं जगू शकत नाही. म्हणजेच अ फिश आउट ऑफ वॉटरचा अर्थ घ्यायचा आहे ॲन अनकम्फर्टेबल पोझिशन. ॲन अनकम्फर्टेबल पोझिशन म्हणजेच असहज परिस्थिती असली पाहिजे तिच्यासाठी, की तिच्यासाठी ती कठीण परिस्थिती असली पाहिजे, तिच्यासाठी ती आपल्यासाठी एखादी गोष्ट तुमच्यासाठी जर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की ती कम्फर्टेबल सिच्युएशन नाही आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही तिथं म्हणू शकता फिश आउट ऑफ वॉटर. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या इथं तुम्हाला जे जमतं ते न करता तुम्ही दुसऱ्याच एखाद्या कामामध्ये गुंतणं, यालाही तुम्ही म्हणू शकता फिश आउट ऑफ वॉटर. तुम्ही चांगल्या पद्धतीनं ग्राफिक डिझाईन करू शकता पण ते काम न करता तुम्ही पिऊनचं काम करताय, म्हणजेच इथं लक्षात घ्यायचं की तुम्ही काय म्हणू शकता फिश आउट ऑफ वॉटर आहे असं म्हणू शकता. असहज परिस्थिती तुमच्यासाठी ती तयार होईल.
पुढची हे बघा, अ स्नेक इन द ग्रास. अ स्नेक इन द ग्रासचा अर्थ होतो या ठिकाणी अ सिक्रेट इनेमी. अ सिक्रेट इनेमी म्हणजेच लक्षात घ्यायचं गुप्त शत्रू. गुप्त शत्रू असे व्यक्ती की जे तुम्हाला भासवतील की आम्ही तुमच्या हितासाठीच बोलतोय, की आम्ही तुमच्या हितासाठीच तुमच्यासोबत आहे, पण त्यांचा उद्देश मात्र काय असतो, तुम्हाला तुमच्या फसवणूक करण्याचा उद्देश असू शकतो किंवा तुम्हाला धोका द्यायचा उद्देश असू शकतो. मग त्यासाठी वापरले जाणारे फ्रेज या ठिकाणी अ स्नेक इन द ग्रास म्हणजेच गुप्त शत्रू. अ सिक्रेट एनिमी. पुढची फ्रेज बघा, अ स्टोन्स थ्रो अवे. अ स्टोन्स थ्रो अवेचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे ॲट अ शॉर्ट डिस्टन्स म्हणजे जवळच असं लक्षात घ्यायचं आहे. ॲट अ शॉर्ट डिस्टन्स म्हणजे थोड्याच अंतरावर, या अर्थाने हे लक्षात घ्यायचं आहे ॲट स्टोन्स थ्रो अवे. आता दुसरी एक्झाम्पल, दुसरी फ्रेज बघा, ॲट वन्स विट्स एंड. ॲट वन्स विट्स एंडचा अर्थ होतो या ठिकाणी इथं टू बी पझल्ड. टू बी पझल्ट असा अर्थ होईल. म्हणजेच पझल्टचा अर्थ काय होतो, गोंधळ असणे, लक्षात घ्यायचा, गोंधळ उडणे. म्हणजे समोर काय करावे हे ज्यावेळेस तुम्हाला सुचत नाही ना त्यावेळेस म्हटलं जातं ॲट वन्स विट्स एंड. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, मी MPSC करतोय 5-6 वर्षापासून आणि 5-6 वर्षापासून MPSC करतोय, पण मला सक्सेसच भेटत नाही. आणि सक्सेस भेटत नाही नसल्यानंतर आता जर लक्षात घ्यायचं की द्विविधा मनस्थिती तयार होती की मी पुढे अभ्यास कंटिन्यू करायचा की दुसऱ्या एखाद्या व्यवसायामध्ये स्वतःला गुंतवून घ्यायचं. म्हणजेच आता लक्षात घ्या की तुम्ही पझल्ट, तुम्ही काय झालेलं या ठिकाणी गोंधळ उडालेला आहे तुमचा. तिथं तुम्ही म्हणू शकता की ॲट वन्स विट्स एंड्स ही फ्रेज जी असणार आहे त्या सिच्युएशनमध्ये परफेक्ट लागू होऊ शकते. पुढची फ्रेज बघा, ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट. ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅटचा अर्थ होतो या ठिकाणी विदाऊट एनी हेजिटेशन. विदाऊट एनी हेजिटेशन म्हणजेच या ठिकाणी लगेच तात्काळ एखादी गोष्ट करायची, इन्स्टंटली एखादी गोष्ट करायची, त्यासाठी म्हणलं वापरल्या ती ॲट द ड्रॉप ऑफ द हॅट ही फ्रेज वापरल्या जाते. लगेच किंवा तात्काळ, इन्स्टंटली हा शब्द इथं लक्षात ठेवायचा आहे, ही फ्रेज इथं लक्षात ठेवायची अशा पद्धतीने. बी ऑल इयर्स. बी ऑल इयर्सचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. बी ऑल इयर्स म्हणजेच लक्षात घ्या की दोन्ही कान देऊन ऐकणे. म्हणजेच लक्षात घ्या की पूर्ण लक्ष देऊन ऐकणे असा अर्थ इथं घ्यायचा आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये इथं अर्थ लक्षात येईल तुमचा की व्हेरी अटेंटिव्ह. व्हेरी अटेंटिव्ह हे लक्षात घ्यायचं आहे. व्हेरी अटेंटिव्ह म्हणजेच लक्ष देऊन ऐकणे किंवा लिसनिंग इंटेंटली. लिसनिंग इंटेंटली, लिसनिंग इगरफुली. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या इथं बी ऑल इयर्सचा अर्थ होतो पूर्ण लक्ष देऊन ऐकणे. पुढची फ्रेज बघा, इथं बरोबर आहे. इथं आजच्या झालेल्या त्या 20 फ्रेज आपल्या संपलेल्या आहेत. आज आपण ह्या ज्या 20 घेतल्या, नंतरच्या लेक्चरमध्ये उद्या आणखी आपल्याला किती बघायच्या तर 20 बघायच्या आहेत. हे लेक्चर असेच चालू राहणार आहे. आपण रोज या ठिकाणी 10 ते 20 काय करायचे व्होकॅब्युलरी आपल्याला या छोट्या छोट्या व्हिडिओमधून काय करायच्या तर कव्हर करायच्या आहेत. त्यामुळं असेच जर आमचे लेक्चर जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आम्हाला शेअर करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.